दररोज यू टर्न घेणारे राजकारणी आणि त्यांची वक्तव्य, यातून राजकारण्यांमध्ये नीतिमत्ता उरले की नाही असा प्रश्न उपस्थित होणं स्वाभाविक आहे। निवडणूक काळात अनेक नेत्यांनी लोकांच्या टाळ्या मिळवण्यासाठी म्हणा किंवा स्वतःची कॉलर टाईट करण्यासाठी म्हणा वाटेल तशी विधानं केली, आव्हानाची भाषा वापरली, स्वतःची राजकीय कारकीर्द सुद्धा पणाला लावली। मात्र दिलेल्या शब्दाला जागतील ते राजकारणी कसले हो? पाहूया त्या बोलबच्चन राजकारण्यांवरचा खास रिपोर्ट। चारशे पारचा नारा दिलाय मोदीजींनी, 399चा जुगाड लावलाय त्यांनी, 400 मी आहे। मला दिल्लीला पाठवायला विजयी करा। हा कॉमेडी एक्सप्रेस सीजन 2 आहे, समझ रहे हो? समझ रहे हो? अब की बार 400 पार 400 पार। राजपाल यादव साहेबांना जसा धक्का लागला ना भो, तसाच धक्का निकालानंतर महाराष्ट्रातल्या समध्या राजकीय नेत्यांना लागलाय। बोले तो इलेक्शन आधीच हा कॉन्फिडन्स तुम्ही एकदा बघाच। अब की बार 400 पार। कुणी मिशी काढाया तयार झालं, चीटिंग करताय तू। कुणी थेट हिमालयात जायला, हिमालय जाण्यासारखे लायकीचं नाही। अहो थांबा की जरा, राजा तर थेट राजीनामा द्यायचंच बोलून गेले। मी राजीनामा देतो। अहो हे काय कमी, शेलारांची आशिष तर संन्यास घेण्याची भाषाच करून गेले। तर मी राजकारण सोडेल। अभी मजा आएगा ना भिडो। अरे तुम्ही मला हे विषय एवढा महत्त्वाचा नाही आहे, मग काय प्रॉब्लेम आहे? अरे कहना क्या चाहते हो? माहिती आहे का नाही? चर्ची उद्धव वैभव। आता विषय एवढा खोल कशाला करायचा? कशाला माझा आजचा हा व्हिडिओ तुम्ही सेव्ह करून ठेवा। रुपालीताईंनी सांगितलं तसं आम्ही सगळे व्हिडिओ सेव्ह करून ठेवलेत। आता इलेक्शन म्हटल्यावर बोला, भरभरून बोला, म्हणजे डायरेक्ट ताकद लावा। या दाढीमध्ये बऱ्याच लोकांची नाडी आहे। तुम्ही चिरकत राहा, पण माझा वाडा चिरेबंद आहे। ये फंस गया सीएम। आता हे असं हसण्यावर घेणं काय बरोबर नाही भाऊ, पण दादा बोलताना माईकनीच मान खाली टाकली ना बाप्पा। मी कुठेही अरे बटनाला हातच नाही लावला तर बटन काय काय पहिल्यांदा सभा घ्यायला लागलं काय? तुझं मशीन नाही धड आणि माझ्या नावावर पावती पाड, म्हणजे ती गोरगरिबाची पावती माझ्या नावाने फाडतोय तू, तुझी पावती पाड। आखरीतच आहे बाबा। खरंय दादा म्हणतात तर आखरीतच हाय की लगा। उगाच नाही संन्यास घेण्याचं बोलणाऱ्यांनी यू टर्न मारलाय। मी म्हटलंच नाही, मी कधीच म्हटलं नाही यांना पाठवणार नाही, पण त्यांना हे त्या लायकीचं नाही आहे, हिमालयात जाण्यासारख्या लायकीचं नाही। हिमालयात जाण्याचं बोलणारेही संभाजीनगर मध्येच आहेत की अजून। मी हिमालयात जाईल। अब भाजपा पे जाने के बाद में या सगळ्या लोकांचं ठीक आहे हो, पण मोदींच्या लहान भावाचंच लय अवघड झालंय। आता तुम्हाला मोदींचा लहान भाऊ कोण हे आठवत नशीन तर मग हा व्हिडिओ पहा। माझा लहान भाऊ महादेव जानकर, माहिती आहे का नाही? चर्ची। बरं, नेते फक्त बोलूनच लोकांना आणि विरोधकांना गपगार करतात असं अजिबात नाही, ये भी देख लो। आता तुम्ही ऍक्शन पाहिली, ऍक्शनवर रिॲक्शन पण पहा। या महाराष्ट्राचा विकास, या देशाचा विकास गेल्या 70 वर्षात झाला तो काँग्रेस पक्षाने केला। कुणी कुणाच्या हाताला धरतय, कुणी कुणाला पुढं आणतय, कुणी कुणाच्या पाठीमागं उभं राहतय, कुणी माना हलवतय आणि कुणी सतरंजा उचलतय। पण याच्यात राजसाहेबांनी एक गोष्ट लई महत्वाची सांगितली भो। कोणती? तुम्हासनीच ऐकावी लागेल। तुम्हाला गृहीत धरलेलं आहे, गृहीत कोण तुम्ही? राजसाहेब खरंच बोलले की निवडणुकीत नेत्यांनी काय काय केलं। म्हणजे मी घरात बसून सगळीकडे जाऊ शकतो, एका वेळेला मी पूर्ण राज्य कव्हर करतोय। कोण आहे हे लोक? निवडणुकीत नेत्यांनी काय काय नाही केलं, कुणाकुणावर काय काय बोलले। शांत गेली, शालू गेली, आता कुणाचं नाव आला बाबूराव झालं। पण जे बोलले ते बी लक्षात राहिलं नाही।
तुकोबा माऊलींनी म्हणूनच ठेवलंय, बोले तैसा चाले त्याची वंदावी पावले. आणि लोक पण इतकी शाणी, त्यांनी बी निकालातून दाखवूनच दिलं की कुणाची पावलं वंदावी आणि कुणाची नाकारावी. कारण ये पब्लिक है, ये सब जानती है. जन्म दिला नाही फक्त, नाहीतर त्यांनी जे प्रेम दिलं ना. कॉमेडी एक्सप्रेस सीझन 2 आहे तो. 2 पक्ष फुटले. महाराष्ट्राच्या घराघरात शिंदेंचा कोण आणि ठाकरेंचा कोण, साहेबांचा कोण आणि दादांचा कोण यावरून वाद पेटले. म्हणजे इतके पेटले की काय सांगू कितके पेटले. दानवे साहेब, एक काम करा, तुम्हीच सांगा. चुकले बी वाकले बी आणि आता झोपाची बळी आली. आणि जेव्हा निकाल लागायला लागला तेव्हा भल्या भल्यांच्या डोळ्यांना अश्रूंनी आपली ताकद दाखवली. आता रडण्याची कोण ऍक्टिंग करतं, कोण स्टँडअप कॉमेडी करतं, याचा वाद जरा बाजूला राहू द्या. कारण इकडं तर स्क्रीनवरच्या राजेंनीच खरोखर ऍक्टिंग मधून रिटायरमेंट घेतली आहे. मालिका विश्वात काम करताना एवढा वेळ देणं शक्य नाही, त्यामुळे मालिका विश्वातून अभिनयाला हा नक्कीच पुढच्या 5 वर्षांसाठी का होईना पण ब्रेक हा द्यावा लागणार. त्यामुळे आता पुढची 5 वर्ष राजेंची ऍक्टिंग कोण करणार, ये तो आने वाला वक्त ही बताएगा. तोवर राजकारणाचा हा खराखुरा अनस्क्रिप्टेड रिअल लाईफ सिनेमा आपल्या सगळ्यांचं मनोरंजन करायला आहेच की. कारण विषय खोल आहे आणि पृथ्वी गोल आहे. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज, मुंबई.